Download the ZEE5 app now. अनुभव खूपच छान होता. खूप रंगत आणली प्रसाद आणि ह्याने दर्शनने आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांनी त्याची आखणीसुद्धा केली होती. मधले मधले परफॉर्मन्स पण खूप छान होते आणि छान झालं. म्हणजे एक करेक्ट मीठ पडल्यावर कसं लागतं आपल्याला पदार्थ की अरे वा मज्जा, तसं झालं. सुंदर. माझ्यासाठी ही जवळजवळ बोर्डाची परीक्षा होती आज. कारण नॉमिनेशन होतं. पहिल्यांदा मुंबईत व्यावसायिक नट म्हणून आल्यापासून आयुष्यात पहिल्यांदा झीचं मला नामांकन मिळालं होतं नाटकासाठीचं. रादर नाही, झीचं नामांकनच कुठल्याही प्रकारचं नाटक, सिनेमा, फिल्म, सिरियल हे पहिलंच आहे. सो ती एक खूप मोठी धाकधूक होती. मिळेल नाही मिळेल, मिळेल नाही मिळेल. दुर्दैवाने मला नाही मिळालं अवॉर्ड, पण इट्स ओके. झीनी कामाची दखल घेतली आहे आणि ही पावती दिली आहे. ही ॲक्च्युली खरंच नुसतं तोंडदेखलं म्हणून नाही बोलत आहे मी. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. जवळजवळ 45 व्यावसायिक नाटकांमधून 5 सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या नॉमिनेशन्समध्ये जाणं ही ॲक्च्युली झीचे मी आभार मानतो यासाठी. त्यामुळे ते डिक्लेअर होईपर्यंत आधी काय चाललं होतं माझं अजिबात लक्ष नव्हतं, अगदी खरं सांगायचं तर. कारण नाही, फक्त पेपर नाही फक्त पेपरकडे लक्ष केंद्रित करून असतो मी. आणि माझा पेपर म्हणजे ते अवॉर्ड डिक्लेअर होणं हा होता. पण नाही, ॲक्च्युली प्रसाद आणि दर्शनचं अँकरिंग मला पर्सनली आज खूप आवडलं. प्रसादचं तर आपल्याला माहितीच आहे. दर्शनही त्याच्या शैलीमधला बादशाह आहे, आपल्याला माहिती आहे. आणि दर्शनची जी खासियत आहे, काही अंशी तो मिमिक्रीकडे जातो, मग मध्येच त्याची स्वतःची शैली आणतो. ह्या सगळ्याची गुंफण फार सुंदर केली होती. प्रसादच्या वाचिक अभिनयाबद्दल काही बोलायलाच नको. ती चुकलंच साला ही कविता काय सुंदर त्या दोघांनी सादर केली. वा वा, मजा आली त्यामुळे टोटल. ॲक्च्युली भूमिकेबद्दल सांगण्यापेक्षा तुम्ही नाटक येऊन बघा असं सांगेन. मला माहिती आहे, माझ्या प्रयोगानंतर अनेक प्रेक्षक सांगतात की अहो आम्ही 1 महिना प्रयत्न करत होतो, तिकीटं मिळत नव्हती. हे ॲक्च्युली आम्ही कौतुकाची थाप मानतो. पण कारण ह्यात झीचाही खूप मोठा हातभार आहे, खूप मोठं पाठबळ आहे आम्हाला. भूमिकेविषयी सांगायचं तर ॲक्च्युली आत्ताच्या काळात म्हणजे माझ्या जनरेशनपासूनचे पुढचं किंवा माझ्यापासून आत्तापर्यंत आहे की नाही आय डोंट नो, पण त्या काळातनं थोडं कन्फ्युज्ड जनरेशन होतं आमचं. वेस्टर्न कल्चर, तिकडची कामाची पद्धत, तिकडचे वर्किंग आवर्स किंवा एकूण इंटरनेट खूप जवळ आलं, जग जवळ आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप अट्रॅक्टिव्ह वाटायला लागल्या होत्या. त्या पद्धतीने कामाचं स्वरूप भारतासारख्या देशात मल्टीनॅशनल कंपनीजमुळे बदलायला लागलं होतं. सॉफ्टवेअर बूम आला होता भारतामध्ये. त्या काळामध्ये आमच्या जनरेशनमधले जे लोक नोकरी करायला लागले, इंजिनिअरिंग करून वगैरे वगैरे व्हॉटएव्हर, ते पाश्चात्य जग खुणावतं आहे. तिकडची ती संस्कृती हवीशी वाटते, पण मुळातला वरणभात कुठे जात नाही. आणि ह्या सगळ्या कन्फ्युजनमधनं निर्माण होणारं एक वेगळंच व्यक्तिमत्व खूप प्रमाणात आमच्या जनरेशनमध्ये बघायला मिळतं. सो त्याच प्रकारचा एक मुलगा, एक विवाहित पुरुष मी ह्या नाटकामध्ये रंगवतोय. संवाद कमी झाल्यामुळे संसारामध्ये किंवा 2 पार्टनर्समध्ये कशा प्रकारचे आणि कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतात प्रॉब्लेम्स, यावर काहीसं भाष्य करणारं, क्रॉस सेक्शन करणारं आमचं एक नाटक आहे हे. तर प्लीज नक्की थिएटरला येऊन आमचं नाटक बघा. Download the ZEE5 app now.